आज प्रतिभा झटपट स्वयंपाकघरातील कामे आवरत होती, कारण स्वयंपाकघरातील काम आवरून तिला बाजारात जायचे होते. रेशन आणि रोजच्या लागणाऱ्या गोष्टी आणायला तिला बाहेर जायचे होते. पण घाई गडबडीतही तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते, कारण आज तिला आपण मोठी लढाई जिंकल्यासारखे वाटत होते. तिला का असे वाटत होते, त्यामागील काय कारण होते ते आपण समजून घेऊया. घरातील सामान संपून 5 दिवस झाले होते. तेव्हापासून ती तिचा नवरा प्रथमेशला मला सामानाला पैसे द्या असे सांगत होती. पण हे प्रकरण आज आणि उद्यावरच टाळले जात होते. प्रथमेश कधीही प्रतिभाच्या हातात पैसे देत नव्हता. तो एकतर स्वतः सामान आणायचा किंवा ऑनलाईन किराणा माल मागवायचा. महिनाभर टिकेल एवढे सामान तो आणायचा. प्रतिभाला तर ऑनलाईन शॉपिंग करण्याचीही परवानगी नव्हती, कारण सविता त्यांना वाटायचे की सून खरेदीच्या नावाखाली अनावश्यक खर्च करेल. त्यामुळे हा फालतू खर्च थांबवण्यासाठी तुम्ही तुमच्या सुनेवर नियंत्रण ठेवले तरच बरे, असे तिच्या सासू सविताताईचे म्हणणे होते. ती घरातच असते, तिला पैशांची काय गरज आहे, एवढाच विचार त्यांच्या डोक्यात असायचा. म्हणून त्या प्रतिभासोबत अशा वागायच्या. प्रथमेशलाही त्यांनी सांगितले होते की तू खर्चाचे पैसे माझ्याकडे देत जा. प्रतिभाला देण्याची गरज नाही. तिला गरज असेल तर ती माझ्याकडून घेईल. मात्र कधीकधी वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे घरातील सामान आणण्यास विलंब होत असे. सविताताई स्वतः कधीच वस्तू आणण्यासाठी बाहेर पडत नसत. आमच्या काळात आम्ही हे सगळं केलं आहे, असं नेहमी त्या म्हणायच्या. आता आमचे विश्रांतीचे दिवस आहेत. घरातील सामान संपल्यामुळे प्रतिभाला अनेकदा पाहुणे आणि नातेवाईकांसमोर लाजिरवाणे व्हावे लागायचे. प्रथमेश स्वतः ऑफिसमध्ये असायचा आणि सविताताई सगळ्या गोष्टी टाळायच्या. पण प्रतिभाला मात्र सर्व गोष्टींना सामोरे जावे लागायचे. त्यामुळे प्रतिभाला अनेकदा लाजिरवाणे व्हावे लागत होते. अवघ्या 2 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. अचानक घरात पाहुणे आले. स्वयंपाकघरामध्ये सामान आहे की नाही हे न पाहता सविताताईने जेवण बनवायला सांगितले. प्रतिभाने घरात जे काही सामान होते त्यात जेवण तयार केले. जेवण पाहून सविताताईंचा राग अनावर झाला. पाहुण्यांसमोरच सविताताई प्रतिभाला म्हणाल्या की चपाती आणि साध्या भाज्या बनवल्या आहेत. हे तर सगळेच आपापल्या घरी खातात. प्रतिभा इतक्या लोकांसमोर काय उत्तर देणार की किराणा संपला आहे, तेल तूप पण संपले आहे, स्वयंपाकघरातले डबेही रिकामे आहेत. पण सविताताईची बडबड चालूच होती. त्यांना कोणत्याही नातेवाईक आणि पाहुण्यांसमोर बोलायला अजिबात काही वाटत नव्हते. प्रथमेश काही बोलला तर त्या रडायला सुरुवात करायच्या आणि म्हणायच्या की मी एकटीच आहे. तुझे वडील असते तर असे बोलले असते का? प्रथमेशही यापुढे मग काही बोलू शकत नव्हता. सर्वांसमोर त्यांनी प्रतिभाची अशी इमेज निर्माण केली होती की तिला कोणी घरी येणे आवडत नाही. ती निव्वळ आळशी आहे. तिला कोणासाठी एक पैसाही खर्च होत नाही. त्यामुळेच पाहुण्यांचा योग्य पाहुणचारही होत नाही. आता कालचीच गोष्ट घ्या. काल अचानक आत्या सासूबाई आणि त्यांची सून आली. तसंही सर्वांसमोर प्रतिभाची इमेज खराब झाली होती. त्यामुळे आत्यांनी नाश्त्यासाठी गरमागरम कचोरी आणि समोसे आणले होते. ते पाहून सविताताई म्हणाल्या, अहो नाश्ता का आणलाय? हे घरी बनवता आले असते. नाहीतर बाहेरून मागवले असते. आत्या म्हणाल्या, काही हरकत नाही वहिनी. आता येतच होतो. वाटेत गरमागरम तयार होताना दिसले म्हणून घेऊन येण्याचा विचार केला. एकत्र बसून खाऊयात सगळे. तेवढ्यात प्रथमेशही घरी आला. त्यामुळे सर्वांनी मिळून कचोऱ्या आणि समोसे खाल्ले. आत्या घरी जाताना सविताताई गुपचूप त्यांना पैसे देत म्हणत होत्या की ताई तुमचा खूप खर्च झाला. हे पैसे घ्या. तुम्हाला हे पैसे घ्यावेच लागतील. अगं नको गं, तुझ्या सुनेला ते आवडणार नाही, आत्या हळूच म्हणाल्या. त्यावर सविताताई म्हणाल्या, आता मी काय करू सांगा? सुनेचे घर झाले आहे. तिला वाटेल ते करते. तिच्याच म्हणण्यानुसार घर चालते. माझ्या वेळेत मी स्वयंपाक करून लोकांना खायला घालायची. हो की नाही ताई? खोलीत येत असताना प्रतिभाच्या कानावर ही गोष्ट पडली. ते ऐकून प्रतिभाची तळपायाची आग मस्तकात गेली. ती आतून बाहेर आली आणि म्हणाली, आई आणि मुलगा दोघेही हातात एक पैसाही ठेवत नाही. घरचे राशन पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात ठेवले जाते आणि एवढे करूनही सुनेला इतरांसमोर वाईट साईड ऐकून घ्यावे लागते.
प्रतिभा आता सर्वांसमोर उभी राहून बोलत होती. काय बोलतात तुम्ही आई? पुन्हा एकदा बोला. नाही नाही, काही नाही सुनबाई, सविताताई उगाच आवानून म्हणाली. प्रतिभा, आपण नंतर बोलूयात, प्रतिभाला समजावत प्रथमेश म्हणाला. नाही, नंतर कशाला, आत्ताच बोलूयात. प्रतिभा, सगळ्यांसमोर का तमाशा करतेस? प्रथमेश जरा चिडून म्हणाला. हो का? सर्वांसमोर माझा तमाशा होत असताना तेव्हा का बोलत नाही तुम्ही? आई, तुम्ही कोणत्या घराविषयी बोलत आहात? आत्या, मला तुमचा राग नाही, कारण तुम्हाला जे सांगितलं जातं आहे आणि जे दाखवलं जात आहे तेच खरे वाटणार, आणि आई तुम्हाला जे दाखवत आहेत तुम्ही तर तेच खरे मानणार. पण तुमची वहिनी काय करते ते तरी आहे का? मी माझ्या इच्छेनुसार 1 रुपयाही खर्च करू शकत नाही. 1 रुपया खर्च करणार तरी कुठून? कारण माझ्या हातात 1 पैसाही दिला जात नाही. ह्याला तुम्ही माझं घर म्हणाल का? घरात लागणारे राशनचे सामान हे इतकेच विकत घेतले जाते की महिना संपताच ते सुद्धा संपते. सुनेवर तितकासा विश्वासही नाही. सून जसं काही सामान बांधून माहेरी घेऊन जाणार आहे. घरात सामान आणले तर फक्त प्रथमेश आणेल, आणि सामान आणायला कधीतरी वेळ लागतोच ना. घरात साहित्यच नसेल तर मी कुठून खायला घालणार? वरून इतरांसमोर माझा अपमान केला जातो. प्रतिभा, बस कर. तुला लाज वाटत नाही का? घरची इज्जत चहाट्यावर आणताना सविताताई ताडकन म्हणाल्या. आई बस, मी नाही, तुम्ही करायला हवं. घराची इज्जत इज्जत आणि सुनेच्या इज्जतीचं काय हो? सुनेची इज्जत काढताना जरासुद्धा मागेपुढे पाहिले जात नाही. सुनेचा कसलाच आदर नाही. एकतर मला माझे घर माझ्या पद्धतीने चालू द्या, नाहीतर तुम्ही सांभाळा तुमचं घर. जाते मी निघून. 1 मिनिट प्रतिभा, अचानक आत्या म्हणाल्या. प्रथमेश, तू तर शिकलेला आहेस ना, तर अशी कामे करतोस? तुझ्या बायकोला पैशांची गरज नाही का? का तू तिच्या हातात 1 पैसाही ठेवत नाही? तेव्हा प्रथमेश म्हणाला. आत्या, आईने नकार दिला आहे. अनेक वेळा समजावण्याचा मी प्रयत्न केला, पण आई नेहमी रडायला लागते, म्हणून मी तिला काहीच बोलू शकत नाही. वहिनी, तू तुझ्या सुनेला अशी वागवतेस? तू तुझ्या संसारात सर्व काही केलेस, मग सुनेला का तिचा संसार तिच्या मनाप्रमाणे करू देत नाही? आज तुझ्या या अशा वागण्यामुळे तुझी सून घर सोडण्याच्या तयारीत आहे. तुझ्या मुलाचा संसार पणाला लागला आहे, याची कल्पना आहे का? घरात काम करणाऱ्या बाईला कळते की घरात कोणत्या वेळी काय हवे आहे. वहिनी, सुनेच्या हातात पैसे द्यायला सुरुवात करा. अखेर आत्याच्या समजुतीचा इतका परिणाम झाला की आज रेशनच्या वस्तू आणण्यासाठी प्रतिभाच्या हातात पैसे ठेवले गेले, ज्याचे समाधान आणि आनंद प्रतिभाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.